आतमध्ये हे 5 षटक टाकून झाले पाहिजे. त्यानंतर जर 25 मिनिटापेक्षा तुम्ही अतिरिक्त वेळ घेत असाल तर तुम्हाला तिथे खेळाडू जर 5 बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतात, परंतु एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये हे घ्यावाच लागेल. जसा पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल तसा मात्र या ठिकाणी आपण टाइम अलर्ट करू आणि पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला आहे आणि इथून पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटनं किशोरला आपण पाहतोय, सॉरी लेफ्ट अराउंड द विकेटने गोलंदाज तयार. समोर फलंदाज सुनील. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस होता, परंतु या स्पर्धेची मी म्हणेन खराब इथून सुरुवात करत असताना गोलंदाज किशोर भगवतला आपण पाहतोय. पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर वाईट आला. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साईडला ड्राईव्ह केला, परंतु गॅप भरपूर मोठी आहे. चेंडू खाली प्रभाकर भगत होते, त्यांना बीट करून बॉल सरळ सीमा पार सुनील इंदोळच्या बॅटमधून या स्पर्धेचा दमदार सुरुवात करत असताना टोकलाय सुनील हिंदोळ्यानं हा चौकार. आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर इथे खरं तर भरपूर चांगला फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर अगदी लेग स्टंप होऊन जाणारा हा चेंडू जणू काही डॉट बॉल आलाय. आणि इथून आपण पाहिलं गेलं तर पहिला चेंडू लेग स्टिकचा भरपूर बाहेर होता, परंतु दुसरा चेंडू आज सुनील इंदोळेच्या नावावरती पाहायला मिळाला, परंतु तिसरा चेंडू या ठिकाणी नेता पाहायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय, अगदी चेंडू पडल्यानंतर आउटकटर पाहायला मिळाला. मात्र यासाठी सर गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाज किशोर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जणू काही स्वतःच्या बोटांवरती हा चेंडू फिरवला जातोय आणि धावसंख्या तास ठिकाणी स्थिरावली आहे 5 धाबा फलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साईडला ड्राईव्ह केला, परंतु या ठिकाणी शतरक्षक आले होते. त्या ठिकाणी शतरक्षक होत्या सचिन आणि अप्रतिम त्याने झेल टिपलाय. पहिला धक्का लागत असताना 5 या धावसंख्येवरती फलंदाज सुनील हिंदोळा बॅक टू द पवेलियन. आज आमच्या सोबत जोडले जातील प्रदस्फोट लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. संपूर्ण जगभरात ही स्पर्धा पोहोचवली जाते क्लॅरिटी विथ क्वालिटी. आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते प्रदस्फोट लाईव्हच्या माध्यमातून. आमचे ऑफिशियल अपडेटर बाला बसमान, आमचे कॅमेरामॅन देवा भट आपल्याला पाहायला मिळतात. वॉड स्ट्रोक बैटी स्ट्रोक या ठिकाणी खेळत असताना स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रकाश लोतेनं क्रिकेटचं मादक सौंदर्य सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली बॅटिंग करत असताना अगदी पहिला चेंडू फेस केला आणि या 3 धावा. प्रकाश लोतेला चांगला ठाऊक आहे, जरी आपले विकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण टिकून ठेवली तर 5 षटकांमध्ये आपण जवळपास करोंडावाडी टीमच्या विरोधात 50 ते 60 धावा उभारू शकतो. हे सुद्धा गणित मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंचं पाहायला मिळतात. 8 धावा दफलकामध्ये पाहायला मिळतील. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज किशोर चांगली अद्यापही गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. आणि या षटकातील मी म्हणेन शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या दफलकावरती आपण पाहतोय 8 ही धावसंख्या पाहायला मिळते. 5 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागला तर टीम दातेचवाडी बस संघाला, परंतु या चेंडूवरती आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल होता आणि तिकडे आपण पाहिलं गेलं तर डॉट बॉल आलाय. पाहता पाहता पहिलं षटक झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या दफलकावरती पाहायला मिळते 1 बाद 8 धाबा दफलकावरती. सुरुवात तर चांगली झाली आहे दात्रेवाडी ब संघाची, परंतु आता शेवट कसा होईल हे पाहणं गरजेचं आहे.
38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 5 फिल्डर आहेत. 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला जणू काही एक खेळाडू घ्यावा लागेल. मात्र वेळेचं बंधन करा प्लीज. आपण पाहतोय पिटूचं दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सचिन आलेत. ज्याने अप्रतिम लॉंग ऑफला भरपूर चांगला झेल टिपला होता. सुनील इंदोळासारखा खेळाडू होता, त्याने बाद केला होता आणि तोच गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. अकरा वाजून 55 मिनिटांनी पहिला चेंडू फेकला गेला. आतापर्यंत फटका भरपूर चांगला आहे, परंतु या ठिकाणी कव्हर मध्ये खेळला होता. या ठिकाणी चूक झाली. मी म्हणेन खरं तर एक एक चूक तुम्हाला मैदानाच्या बाहेर काढू शकते. सध्या तरी खरोंडाबाडी संघ मैदानाच्या आतमध्ये चुक्या करतोय. तो देखील टीमचा कॅप्टन आहेत प्रकाश लोते यांना आपण पाहतोय. अगदी आज मात्र मैदानाच्या आतमध्ये संघांसाठी आणि स्वतःच्या गावासाठी भरपूर चांगला खेळ करतोय. 9 धावा दफलगावाती पाहायला मिळतात. खरोंडाबाडीत तुमच्यासाठी टाईम अलर्ट आहे. जवळपास 11 वाजून 55 मिनिटांनी पहिला चेंडू फेकला गेलाय. आत्तापर्यंत 12 वाजून 1 मिनिटं झाली आहेत, म्हणजे या षटकातील एक तुम्ही मिनिटं खर्च केलाय. अजून या षटकातील तुम्हाला जवळपास 4 मिनिटं शिल्लक आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लॉंगनला खेळाडू सज्ज आहेत. त्या ठिकाणी खेळाडू होते. अगदी एकच धाव आली. संत आणि संयमीची सुरुवात करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय. पहा तुम्ही इथे अगदी मी म्हणेन जिथे सिंगल धाव होती तिथे 3 धाबा या आखवडल्या जातात. हेच तर मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट आहे. अगदी तुम्ही पहा भगवान इंदोळाची कॉलिंग आणि प्रकाश लोतेची दोन्ही खेळाडूंची कॉलिंग पहा तुम्ही. जिथे 1 धाबा आहे तिथे 3 धाबा, म्हणजेच येणाऱ्या उत्तरवाहामध्ये या 3 धाबा खरोंडाबाडी टीमला मी म्हणेन थोड्याशा महागड्या ठरू शकतात. कारण एक एक धाव ही क्रिकेटमध्ये महत्त्वाची आहे. असं म्हटलं जातं ना, खरं तर एक धाव ही क्रिकेटमध्ये भरपूर महत्त्वाची असते. आणि सध्या तरी आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी 3 धाबा आखवडल्या जातात. या 3 धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर ऑन द बोर्ड 12 धाबा दफलकावरती. पुन्हा एकदम पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी. इथे शरीरापासून चेंडू लांब ठेवले जातात आणि पाहता पाहता या ठिकाणी पाहिलं गेलं तर अगदी धावचीच्या स्वरूपात पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे, परंतु पंचाने या ठिकाणी रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे फलंदाजांकडे अगदी वेळ आहे की नाही, पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले होते प्रकाश लोतेनं, परंतु डेंजर एंडला प्रकाश लोते होते. या ठिकाणी आपण रेफर केलाय. करता आपण या ठिकाणी पाहतो ॲक्शन रिप्लेमध्ये अगदी यस इथे खेळाडू नॉट आउट असणार आहे. आणि इथे 2 धावा सहज रीतीने कंप्लीट आहेत. खरं तर हा निर्णय भरपूर महत्त्वाचा होता आणि या 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट आहेत. या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. एक बाद 14 धाबा दाफलकावरती. पण पाहतोय दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सचिन आहेत. लेफ्ट राऊंड द विकेटने गोलंदाजी केली जाते. पण पाहिलं तर लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहेत. फक्त मिळेल ते एकच धाव. तर या ठिकाणी सहज रीतीने स्पष्टपणे नाकार दिलाय दोन्ही खेळाडूंना. 15 धाबा दफलकावरती. म्हटलं जातं ना कॅचेस विन द मॅचेस. आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय खरं तर कोणतीच एक अशी धावसंख्या नाही आहे की ती विजयाची गॅरंटी देऊ शकते क्रिकेटमध्ये. आणि सध्या तर आपण पाहतो लेफ्ट हँडेड फलंदाज. मी अगोदरच मैदानाच्या आतमध्ये जणू काही अलर्ट केलं होतं की भगवान इंदोळानं अनेक टुर्नामेंट गाजवला. जो काळ होता त्या काळामध्ये अंडर आर्मच्या जेव्हा खेळ व्हायचे तेव्हा मात्र या खेळाडूंना खरं तर मोठमोठे फटके त्याच्या बॅटमध्ये आपण नेहमीच पाहिले गेलेत. परंतु सध्याच्या स्थितीला
पुन्हा एकदा आल्यात. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी दोन फलंदाज बाद झालेत. जणू काही आपण पाहिलं गेलं तर दोन्ही खेळाडू फार स्वस्तामध्ये बाद झाले, भगवान आणि सुनील. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये प्रकाश लोते अप्रतिम बॅटिंग करतोय. शॉटअप लेन या ठिकाणी फाईन क्षेत्रामध्ये खेळाडू सज्ज आहेत. एका हाताने चेंडू अडवला गेलाय. मी म्हणेन भरपूर चांगली फिल्डिंग सध्या तरी खरोंडाबाडी टीम करते. या धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 18 धावा दाफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सचिनला पाहिला, त्याने धावा खर्च केला. तर अवघ्या 7 धावा त्याने खर्च केला. आणि तिसरं षटक पुन्हा एकदा तयार. गोलंदाज किशोरला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्यापर्यंत राहिली. अगदी चेंडू पडल्यानंतर आउटस्विंग पाहायला मिळतोय. जणू काही प्रकाश लोते सारख्या खेळाडूला अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. प्रवीण स्ट्राईक एंडवरती. आणि जणू काही मोठ्या फटक्यांपासून दोन्ही खेळाडूला वंचित ठेवलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. परंतु या ठिकाणी पाहिलं गेलं तर इथं धावचीच्या स्वरूपात कदाचित बाद होऊ शकला असा, परंतु लेग बायच्या स्वरूपात 1 धावा आली. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळते 19 धावा धावफलकावरती. दोन्ही संघ बॅलन्स, दोन्ही संघ याच पंचकृषीमधील दोन्ही संघ आज मात्र आमने सामने. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटची क्वालिटी सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतात. हा चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतो. फाईनला संपूर्ण क्षेत्र खाली. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ जाईल धन धन करत. डीप फाईन लेगला प्रकाश लोतेच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक धमाका. 4 धावा चौकार. आणि आपण पाहतोय षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज किशोरला आपण पाहतोय. आणि अद्यापर्यंत कमी वेळामध्ये मी म्हणेन 5 चेंडू टाकले गेलेत. अगदी अप्रतिम गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय सरळ स्पष्टपणे नाकार दिला होता प्रकाश लोतेनं. परंतु त्या ठिकाणी प्रवीणचा कॉलिंग नाही आहे. आणि एका ट्रॅकवरती 2 गाड्या. दात्रीचवाडी संघाला लागणारा 3रा धक्का. प्रवीण हिंदोळाच्या माध्यमातून फलंदाज बाद. चला पण या ठिकाणी स्पर्धेची चर्चा करूया. आपण ही स्पर्धा पाहतोय ओम साई खडके आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 पर्व 17व्या आणि 17व्या पर्वामध्ये आपण पाहतोय अतिशय दमदार आणि देखणी स्पर्धा पाहायला मिळते. आज मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते. उघड्या डोळ्याने जे स्वप्न पाहिलं होतं
ते स्वप्न आज इथे साकार होत असताना पाहायला मिळालं. जे स्वप्न पाहिलं होतं प्रवीण निरगुडा, जे स्वप्न पाहिलं होतं अनंता निरगुडा, जे स्वप्न पाहिलं होतं दीपक निरगुडा, जे स्वप्न पाहिलं होतं सोनू आगिवला, या चारही व्यक्तीने जे स्वप्न पाहिलं होतं की एक जरी ही स्पर्धा या गावामध्ये निश्चित रूपाने केली जाईल आणि ती मात्र या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर ग्रामपंचायत अधिकारी चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ खडकी यांचं मी आभार व्यक्त करेन ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत करून दिली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. परंतु शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पडल्यानंतर हुक केलाय, डीप फाईनला बॉल चाललाय सर. हा निलिंदोलाच्या बॅटमधून पहिला चेंडू फेस करत असताना मिळतील दाबा 4, ठोकलाय हा चौका. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी, अगदी मी म्हणेन चौथ्या षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळतो. या ठिकाणी भावेशला पाहतोय जणू काही भास्कर दरोडाचा सुपुत्र पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप फाईनला त्याच रिझनमध्ये जणू काही फटका खेचत असताना पाहायला मिळाला. त्या ठिकाणी अगदी 2 धाबा सहज रीतीनं कंप्लीट, गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपण पाहिलं गेलं तर या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 30 धाबा दाफलकावरती. आज मात्र या मिडल ऑर्डरला अनिल गावंडा आलेत आणि अनिल गावंडाच्या बॅटमधून जणू काही पहिला चेंडू फेस करत असताना 4 धाबा मिळाल्यात. या 4 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहिली गेलं तर 30 धाबा दाफलकावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू क्रिकेटमधला सर्वात सेफ झोन फटका खेचला होता, परंतु स्टेट अँड ड्राईव्हचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक तिकडं क्षेत्ररक्षक आहेत ज्ञानेश्वर आले होते. भरपूर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. फक्त मिळतील त्या 2 धाबा. मात्र धाबा कशा होत्या धाबा येणं हे मात्र आज मात्र दातरवाडीचे 20 संघाला मात्र पुरेशा ठरू शकतात. सध्या तरी आपण पाहिलं गेलं तर 32 धाबा दाफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतं. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज भावेश दरोडा आहेत. भास्कर दरोडाचे सुपुत्र आपण या ठिकाणी पाहतोय आणि आज मात्र कमी वयामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु सरळ शरीरावरती चेंडू जाऊन नधळलाय आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर फक्त मिळाली ती एकच धाव. अगदी 3 दहाड़े चोरी मैदान के अंदर 1 रन की मांगो की केती आणि ठिकाणी 1 धाव सहज रीतीनं कंप्लीट करत असताना पाहायला मिळते. 33 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. आज आमच्या पुन्हा एकदा सोबत जोडले जातील स्कोरर माइंड ऑफ टॅलेंटेड सागर निरगुडा, ग्रामपंचायत पाषाणचे कर्मचारी आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी 4थं षटक देखील संपन्न झालं आणि या 4थ्या षटकाच्या अंती धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळाली. तब्बल 3 बाद 35 धाबा दाफलकावरती. त्यांना विनंती केली की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आपण स्पर्धा भरपूर चांगली पाहतोय. ओम साई खडगे आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 ही स्पर्धा पाहायला मिळते. आज मात्र या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये अलोट गर्दी आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचा अंतिम षटक आहे. शॉर्ट ऑफ लेन फटका फसला, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेग रिझन मध्ये संतोष होते आणि त्या खेळाडूकडनं झाली आहे चूक. खरं तर कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं ना. खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी सहज रीतीनं तिथं झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये चुका करतात आणि चुकीचं रूपांतर आपण पाहिलं या ठिकाणी 2 धाबा सहज रीतीने ॲक्वायरला जातात. 37 लॉस ऑफ 3 विकेट 37 धाबा दाफलकावरती.
शॉर्ट ऑफ लेन पॉवरफुलचा पुन्हा एकदा फटका स्क्वेअर लेग रिझनमध्ये खेळाडू सज्ज होत्या आणि पुन्हा एकदा किशोरकडनं झाली आहे चूक मैदानाच्या आतमध्ये करुंडावाडी टीमचे खेळाडू संपूर्णपणे चुक्या आणि चुक्याच करतात. सध्या तरी आपण पाहतोय उत्तर वाहा येणाऱ्या दुसऱ्या डावामध्ये जेव्हा चेस करतील ना तेव्हा या धावा त्यांना कुठेतरी मी म्हणेन नडू शकतात. एक एक धाव महत्वाचे क्रिकेटमध्ये. एक धावून एका धावेची किंमत जाऊन विचारा ओलमन टीमला. ज्याने क्वालिफायच्या सामन्यामध्ये ओलमन टीम पराभूत झाली होती वाऱ्याच्या वाडी या क्रीडांगणावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करतो. आज चेंडू बॅटपासून लांब ठेवला गेला आणि इथून डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी आज चंद्रकांत आलेत. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता परंतु बाट आणि चेंडूंचा संपर्क नाही आहे आणि इथून डॉट बॉल आलाय. वॉडा बॉलिंग. आज मात्र खरं तर खरुंडावाडी टीमनं जे स्वप्न बाळगलंय ते स्वप्न आज मात्र सत्तामध्ये उतरेल का? कारण आज मात्र सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी देखील आम्हाला भरपूर मदत केली आहे या स्पर्धेसाठी. फुलर लेनचा चेंडू होता पण तो शॉट ऑनला खेळाडू सज्ज होतं. पुन्हा एकदा चूक करत असताना जिकडे एक दाबा आले तिकडे दोन दाबा या सहज रीतीने कंप्लीट. आणि पहा तुम्ही अगदी दोन्ही खेळाडूंची कॉलिंग होती परंतु धावचीच्या स्वरूपात टीमचा कॅप्टनला आता परतावं लागेल. त्याच्या नावाने टीम ओळखली जाते. दात्रेशवाडी ब संघ फलंदाज होईल बाद. प्रकाश लोते बागतरोडा गाव. हो थँक्यू. ते म्हणेन शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये खरोंडावाडी टीमचं मी कौतुक करेन ज्याने 25 मिनिटांच्या आतमध्ये 5 षटक टाकले गेलेत. या ठिकाणी आपण पाहतो लोवर फुल टॉस बॉल अंकुश होते आणि अंकुश करणं चेंडूला लॉफ केलाय. डीप फाईनला बॉल चाललाय दन दन करत शेवट गोड करत असताना अंकुशच्या बॅटमधून आलाय हा दमदार स्ट्रोक चौकार. सो मच. पण पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक करूया. पहिल्या फेरीतील दुसरा सामना इथे पाहायला मिळणार आहे. पहिला सामना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला डाव संपन्न झाला. पहिल्या डावामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना दात्रेशवाडी या ब संघाने धावसंख्या दफलकावरती आपण पाहतोय अगदी 45 धाबा दफलकावरती लगावल्या गेल्यात आणि येणारे 30 बॉल आणि विजयासाठी 46 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता खरोंडावाडी टीमला. परंतु या धावा बनतील की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. दुसरा सामना पाहायला मिळेल जे चेडोबा लवाली आणि त्याच्या अगेन्स्ट बोराडपाडा टीम. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करू. म्हणेन केलं जाणार
चला पण या ठिकाणी पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक करतोय. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय काशनाची गावंडा साहेबांना की तुमच्या शुभासाठी आपण या ठिकाणी टॉस करायचा. चला पण या ठिकाणी सन्माननीय आदरणीय काशीनाथजी गावंडा यांनी स्वतःहून आम्हाला सांगितलंय की येणाऱ्या खरं तर आयुष्यभरात मी कधी टॉस केला देखील नाही आहे आणि त्यांना ते गणित देखील माहीत नाही आहे. परंतु विनंती केली सन्माननीय पांडुरंगजी निरगुडे यांना की तुमच्या शुभास या ठिकाणी टॉस करायचा आहे. टॉस बॉक्समध्ये एका साईडने जे चोडोबा लबाली संघाचे कॅप्टन आलेत आणि दुसऱ्या साईडनं बोरडपाडा या संघाचे कॅप्टन आलेत. गुरुनाथ देखील आहेत आणि आर्या देखील आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत आणि दोन्ही संघांना विनंती केली मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही इन होण्याच्या आतमध्ये तुम्हाला एंट्री फी ही जमा करावीच लागेल. भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते. 30 बॉल आणि 46 जाबांचा पाठलाग करायचा खरोंडावाडी या संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. आपण पाहतोय टॉस बॉक्समध्ये टॉस केला जातोय. सन्माननीय आदरणीय पांडुरंगजी निरगुडा जे आपण पाहतोय सन्माननीय हरिजी निरगुडा पंचायत समिती कर्जत जे बेशने ग्रामसेवक आहेत आणि त्यांचे मोठे बंधू सध्या आपण पाहतोय पांडुरंगजी निरगुडा यांच्या शुभासे टॉस केला जातोय. कॉल दिलाय या ठिकाणी जे चोडोबा लवाली टीमने इथे प्रथमतः टॉस जिंकलाय आणि हा सामना 4 षटकांचा असेल हे देखील लक्षात सुद्धा आणि ते टॉस जिंकून प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय ते बोरडपाडा अर्थातच गुरु कडाली यांच्या संपूर्ण संघाला इन्व्हाइट केलाय. चला लेट्स प्ले गेम ऑन. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पंच टाईम आम्ही अलर्ट करतोय. जवळपास 12 वाजून 25 मिनिटं झालेले आहेत आणि पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. गोलंदाज सुनील. पहिला चेंडू लॉफ केला. व्हॉट अ टायमिंग. इथे आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती फलंदाज होता चंद्रकांत आणि चंद्रकांतच्या बॅट मधून 46 जाबांचा पाठला करत असताना पहिला टोकलाय आकाशाला गबस निघालणारा A1 क्वालिटीचा खरोंडावाडीचा ब्रँड दाखवत असताना ठोकलाय षटकार. पहिला चेंडूवरती षटकार. क्या बात आहे. जणू काही खेळाडू कक्षामधून सेटल होऊन गेलाय. खेळाडू चंद्रकांतला आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साईडला फटका ड्राईव्ह केला परंतु संपूर्ण क्षेत्र खाली आहे. डीप मिड विकेटला संपूर्ण क्षेत्र खाली होतं. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. चंद्रकांतच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. 4 धावा. सुरुवातीपासूनच अशी बॅटिंग केली तर कदाचित येणाऱ्या 3 षटकामध्ये हा सामना फिनिश होऊ शकतो. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व दिलं जात नाही आहे. कमबॅक करावा लागेल. सध्या तरी महागडं षटक मी मानेन गोलंदाज सुनीलचं राहिले. 2 चेंडूंमध्ये 10 धावा दाफल कवती बनवल्या गेल्यात. सध्या तरी बॅटिंग भरपूर चांगली करतो आणि सध्या तर आपण पाहतोय एका हाती किल्ला लढवायचा प्रयत्न सध्या चंद्रकांतचा राहिला आहे. 2 चेंडूंमध्ये 10 धावा त्यांनी बनवल्या गेल्यात. भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेमध्ये आज मात्र खरोंडावाडी या संघ सध्या तरी भरपूर चांगली बॅटिंग करतोय. चंद्रकांतच्या बॅटमधून 2 तडाखे आले होते परंतु तिसरा चेंडू सध्या तरी गोलंदाज सुनीलच्या नावावरती पाहायला मिळाला आहे. कदाचित मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेन 2 चेंडू फलंदाज चंद्रकांतच्या नावावरती राहिले आणि 1 चेंडू तिसरा चेंडू मी म्हणेन सुनीलच्या नावावरती पाहायला मिळाला आहे. पुन्हा आता पाहता ऑन साईडला खेळण्याचा फटका पण पाहायला तो या ठिकाणी
खेळाडू सज्ज होते. प्रकाश लोते भरपूर चांगली फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. लॉंग ऑफला फक्त एकच धावाली आणि एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. ती अर्थातच 11 धाबा दाफलकावरती. आज आपण या ठिकाणी पाहतोय खरं तर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सन्माननीय आदरणीय त्या ठिकाणी राहुलजी भगवान विषय यांच्या शुभास आपण करणार होतो, परंतु काही कारणास्तव त्यांना बाहेर जावं लागलं आणि मात्र या ठिकाणी आपण उद्घाटन सोहळ्याचा सामना या ठिकाणी पाहतो आणि फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती लक्ष्मणच्या बॅटमधून पहिला चेंडू फेस केला आणि त्याच्या बॅटमधून देखील आला आहे A1 क्वालिटीचा मॅक्झिमम षटकार. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका ड्राईव्ह करत असताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये हा चेंडू अडवला गेला आणि पाहता पाहता या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. कदाचित निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर सुनील आपण पाहिलं पहिलं षटक थोडंसं महागडच म्हणावं लागेल. बिनबाद 17 धावा दाफलकावरती, परंतु आता येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 29 धावसंख्येची गरज. म्हणजे जो प्रेशर होता, जो काही दबाव होता, तो दबाव आता थोडासा कमी केला आहे पहिल्या षटकामध्ये, परंतु आता येणाऱ्या या 2 ते 3 षटकामध्ये सर दात्रेजवाडी बस संघाला हा सामना जिंकायचा आहे. तर मग इथून आता टिचून टाकणारी गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पेश करावे लागेल. सध्या आपण पाहतोय दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती संघाचा कॅप्टन, संघाचा सेनापती. जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादी मी म्हणेन संघर्ष जिंकायचा असेल, जर एखादी ही मॅच तुम्हाला जिंकायची असेल, तर मात्र येणाऱ्या या षटकामध्ये प्रकाश लोतेला कमबॅक करावा लागेल. 6 चेंडूंमध्ये 17 धावा सुनीलनं खर्च केल्यात, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज दीपकला आपण पाहतो या ठिकाणी ऑन साईडला फटका अगदी लॉफ केला होता. फटकामध्ये एलिमिनेशन थोडंसं कमी पडलं आणि लॉंग ऑनला भरपूर चांगला झेल टिपलाय. पहिला धक्का लागत असताना टीम करोंडावाडी संघाला फलंदाज होईल. ज्या फलंदाजानं 4 चेंडू फेस केले होते त्याच्या बॅटमधून 11 धावा आल्या होत्या आणि त्याच फलंदाजाला जणू काही परतावा लागलाय. फलंदाज चंद्रकांत या ठिकाणी बाद झालेत. आता थोडंसं दबाव निर्माण होऊ शकतो, तो खरंडवाडी टीमवरती कमबॅक करावा लागेल. सध्या तरी आपण पाहतोय प्रकाश लोते कॉन्सन्ट्रेट करता या गेममध्ये. त्यांना माहिती आहे जर अजूनही नॉन स्ट्राईक एंडवरती त्या लक्ष्मणला जर आपण लवकरात लवकर जर विकेट मिळाली तर कदाचित आपण या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. हा चेंडू डीपमध्ये राहिला पडल्यानंतर कुठल्याही प्रकारची उसळ घेत नाही आहे आणि आज मात्र पुन्हा एकदा दीपक कमबॅक भरपूर चांगला करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं गेलं तर डॉट बॉल आलाय. हे षटक भरपूर महत्त्वाचं आहे. पिटूचं दुसरं षटक पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो दीपकला लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटला असे 3 खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात. दोन्ही आईंनी या ठिकाणी बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा पहा तुम्ही अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू पडल्यानंतर स्विंग झाला आणि इथून डॉट बॉलची सांगता करत असताना डॉट बॉलची सांगता करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी चेंडू पडल्यानंतर आता थोडासा दबाव खाली कळत असताना फलंदाज सचिनला आपण पाहतोय. अगदी सचिन भगतला या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. कदाचित मोठा फटका या मॅचमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये 17 धावा होते आणि या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय दीपकनं केले कमबॅक. हा चेंडू लॉफ केला आपण पाहतो डीप मिड विकेटला. खेळाडू सज्ज आहेत. एक धाव सहजरीतीनं कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतात, परंतु या ठिकाणी 2 धाबा सहजरीतीने कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5व्या चेंडूवरती 2 धाबा आल्यात. तब्बल त्याने चेंडू फेस केलेत सचिननं. अगदी मी म्हणेन इथे 4 चेंडू फेस केले होते आणि त्या ठिकाणी 2 धाबा त्याच्या बॅटमधून. या ठिकाणी कॉलिंग नाही आहे पहा तुम्ही आणि डायरेक्ट हिट लगावला आहे
आणि आणखीन एक फलंदाज बाद झालाय. सचिन बागात बागतोडा आउट. थँक्यू. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिला ज्याने आतापर्यंत चेंडू टाकले गेलेत मैदानाच्या आतमध्ये 5 आणि त्याने धाबा फक्त अवघ्या खर्च केल्यात 2. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 19 धाबा दफल कबड्डी पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 17 धाबा. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज दीपक आलेत तरी कमबॅक केलं, परंतु हा चेंडू शरीरावरती अगदी जाऊन आदळला आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर लीग बायच्या स्वरूपात मिळते. 1 धाबा आणि 1 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 पाहायला मिळते. कमबॅक केले दीपकना. आता राहिलेत बॉल 18 आणि विजयासाठी अजूनही या मॅचमध्ये जिंकण्याकरिता 26 धावसंख्येची गरज. म्हणजे असं गणित होतं 24 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज होती. दुसऱ्या षटकामध्ये फक्त अवघ्या दीपकने धाबा खर्च केला 3 आणि एक महत्त्वाचा गडी त्याने बाद केला आहे. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. पाहतोय 20 धावा बनवले गेल्यात. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज कल्पेश आलेत. म्हणजे 3 षटकांमध्ये 3 वेगवेगळे गोलंदाज या ठिकाणी वापरले गेलेत. कल्पेश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. शॉट ऑफ लेन फटका फसला. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आहेत. त्या ठिकाणी फक्त मिळाली ती एकच धाव. अगदी संतोष दरोडा आणि नॉस्ट्राईक एंडवरती त्याचा छोटा बंधू आपण पाहतोय लक्ष्मण दरोडा. दोन्ही सख्खे बंधू सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतात. पहिल्या चेंडूवरती फक्त सिंगल आली. जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट आता लक्ष्मण दरोडा खेळाडूला करावा लागेल. सध्या तरी त्यांच्याकडनं सामना हा जवळपास जड होत चाललाय. 17 बॉल आणि आता 25 धावसंख्येची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा आपण ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना डीप इन विकेटला खेळाडू सज्ज आहेत. फक्त मिळाले एक धाव. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतात आणि या ठिकाणी 2 धाबा सहज रीतीनं कंप्लीट आहेत. अगदी लक्ष्मण दरोडाला चांगलं ठाऊक घ्या. आज जास्तीत जास्त आता स्ट्राईक आपल्याकडे ठेवावं लागेल. जर कदाचित आपण नॉन स्ट्राईक एंडवरती जास्त खेळलो तर आपल्याकडनं हा सामना गमवू शकतो. हे सध्या मैदानाच्या आतमध्ये कॉन्सन्ट्रेट करत असताना लक्ष्मण दरोडा. शॉट ऑफ लेन फटका फसलाय. कॅच भरपूर महत्वाची आहे, परंतु शॉट फाईन लेगला खेळाडू कोणताही नाही आहे. स्क्वेअर लेग रिझनमधून खेळाडू भरपूर वेगाने असताना पाहायला मिळाला. तिकडे 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या दफल कवरती आपण पाहतोय. स्कोर ऑन द बोर्ड 25 धावा दफल कवरती पाहायला मिळतात. जणू काही आज डबल आणि सिंगलला महत्त्व दिलं जातात. एका धाब्यांवरती सध्या संघर्ष करावा लागलाय करोंडावाडी या संघाला. हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच आम्हाला दर्शवतात यस सध्या पंचांनी रेफर केलाय. हा चेंडू देखील वाईट आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे. भरपूर महत्त्वाचा निर्णय आहे. एक चेंडू इथे महत्त्वाचा आणि हा चेंडू चेंडू असणार आहे, वाईट बॉल नसणार आहे. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज सुनीलला आपण पाहतोय.
कल्पेशला आपण या ठिकाणी पाहतोय. हा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, कॅच भरपूर महत्वाची आहे आणि अंकुशनं अप्रतिम झेल टिपलाय. लागणारा तिसरा धक्का, फलंदाज होईल बाद. टीमचा कॅप्टन केलाय गारात. फलंदाज लक्ष्मण दरोडा. बॅक टू द पवेलियन. हो, 3 फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेत. बाद झाले गेलेत. खरं तर लक्ष्मण बाद झालाय, त्यानंतर चंद्रकांत देखील बाद झालाय, सचिन देखील स्वस्तात बाद झालाय. परंतु आता मिडल ऑर्डरमध्ये प्रभाकर भगत आलेत, ज्याच्या नावाने ही टीम ओळखली जाते. या कॅन्डिडेट नंबर 5 वरती समीकरण आता राहिलं आहे. 13 बॉल 21ची गरज आहे. असं वाटलं होतं की सागर सर 3 ते 4 षटकांमध्ये हा सामना फिनिश करू शकतात. सुरुवात तशी केली होती, परंतु खरं तर दुसरं षटक गोलंदाज दीपकनं टाकलं ना, तिथून कमबॅक केला. फक्त 6 चेंडूंमध्ये त्याने 3 धावा खर्च केल्याने एक महत्त्वाचा गडी त्याने बाद केला. तिथूनच या मॅचला पुन्हा एकदा यू टर्न मिळाला. पण तो तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कल्पेशला पाहतोय. अप्रतिम कामगिरी. सध्या लाफ केला, एक्स्ट्रा कव्हरच्या पॉईंटवरनं बॉलला उडवलाय, परतो चेंडू खाली. प्रवीण होते चुक्याने चुक्या करतात. म्हटलं जातं ना, कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये झेल भरपूर महत्त्वाची होती आणि झेल कोणाचा तुम्ही ड्रॉप केलाय? प्रभाकर भगत या खेळाडूचा. मिळालंय जीवनदान. आता राहिलेत बॉल शिल्लक 12 आणि विजयासाठी 20 धावसंख्येची गरज. चला पुन्हा यात आपण मॅचला करतोय सुरुवात. 12 चेंडू विजयासाठी 20 धावसंख्येची गरज. सामना होता कुठे आणि आलाय कुठे? 46 धाबांचा पाठलाग करायचा होता. 18 चेंडूंमध्ये धावसंख्या दफलकावती बनवली गेली आहे. चेस करत असताना 46 धाबांचा पाठलाग करत असताना अवघ्या धावा बनवल्यात त्या फक्त आणि फक्त 26. तर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. हा चेंडू लॉफ केला, एक्स्ट्रा कव्हरच्या वरना बॉल फटका भरपूर चांगला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतात, परंतु 2 धाबा देखील सहज रीतीने कंप्लीट आहेत. गोल रनिंग बिटवीन द विकेट या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 28 लॉस ऑफ 3 विकेट. 28 धावा दफलकावरती. 11 बॉल आता विजयासाठी कराव्या लागतील जिंकण्याकरिता. 24 धावा. एक मोठा फटका या मॅचमध्ये. पुन्हा एकदा खरोंडाबाडी टीमला विजय मिळून देऊ शकतो, परंतु प्रॉपर ब्लॉक हॉलचा चेंडू हाताळणी केली आहे गोलंदाज दीपकनं आणि केलंय पुन्हा एकदा कमबॅक. मॅचमध्ये वापसी करत असताना खरोंडाबाडी टीमची फलंदाज प्रभाकर भगत. बॅक टू द डगआउट. थँक्यू. ठिकाणी आपण पाहतोय अगदी आता समीकरण राहिल्या 10 बॉल आणि 18ची गरज आहे. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूंचा संपर्क नाही आहे.
डॉट बॉल आलाय, गोलंदाज दीपकनं केलंय कमबॅक. खरं तर 2 षटक दीपकचं भरपूर चांगले राहिलेत या मॅचमध्ये. आपण पाहतोय अगदी ज्या पद्धतीनं इंडिया टीमला बुमराची गरज असते ना, जेव्हा जेव्हा बुमरा खेळाडू कमबॅक करून देतो इंडिया टीमला, आणि तशाच पद्धतीने आज मात्र दात्रेवाडीची संघाचा खेळाडू दीपकनं कमबॅक करून दिलाय. हा चेंडू डीप मिड विकेट टेजरमध्ये चेंडूवर ढकलला गेलाय. ते एकच धाब आली. कधी एका धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या तास ठिकाणी स्थिरावली होती, मंदावली. आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आज आमच्यासोबत जोडले गेले सागर निरगुडा, मानफम खडकी, ग्रामपंचायत पाषाण्याचे कर्मचारी आज आमच्या समावेश जोडले गेलेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑनसाईडला फटका ड्राईव्ह केला. खरं तर एक एक धावा संघर्ष करावा लागला खरंडवाडी टीमला. म्हटलं जातं ना, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 3 फलंदाज बाद झालेत. सामना थोडंसं जड झालाय. शॉट ऑफ लेन हुक केलाय, क्लास केलाय चेंडूला, परंतु चेंडू खाली शतरक्षक कल्पेश होता आणि त्यांच्याकडनं झाली आहे चूक. कदाचित मी म्हणेन लॉंग स्टॉपला हा चेंडू अडवला गेला आणि फक्त मिळाल्या त्या 2 धाबा. अगदी या चेंडूवरती मी म्हणेन नजाकत होती, अगदी क्लास दाखवला होता फलंदाज ज्ञानेश्वरनं, परंतु त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे फक्त अवघ्या 2 धाबा. या 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक 14 देखील संपन्न झाला आहे. या 4 षटकाच्या अंतिम धावसंख्येत धावफलकावरती धावा बनवले गेल्यात आत्तापर्यंत 32 धावा धावफलकावरती. मात्र येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज. हा बॉल 14ची गरज. हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय पंचामाला दर्शवतील पुन्हा एकदा व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. येस, रेफर आहे का, आणि इथे रेफर केला जातो. आनंदा निरगुडा, तुम्हाला एकच विनंती आहे की व्हाईटसाठी जास्त वापर करू नका प्लीज. रिव्ह्यूचा जास्त वापर करू नका, आपल्याकडे वेळ फारसा कमी आहे आणि अगोदरच आपण 2 ते 2.5 तास उशिराने चालतोय, त्यामुळे डिसिजन तुम्ही लगेच तिचा कंप्लीट करा. हा चेंडू देखील भरपूर महत्त्वाचा आहे. चेंडू वाईट आहे की निर्धाव आहे हे पाहणं गरजेचं आहे. सध्या तरी आमच्या ब्रदर स्पोर्ट लाईव्ह ही वाहिनी चाचपणी करते या चेंडूची, आणि इथून अगदी हा चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर वळण घेणारा बॉल होता आणि इथून वाईट बॉल आहे, वाईट बॉल असणारा, आणि एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाईल. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑनबोर्ड पाहायला मिळते 33 धावा धावफलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी मी म्हणेन नो चेंडू खेळपट्टीच्या बाहेर आहे. चेंडूला रिलीज केलाय आणि इथून 9 चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये गणेश, आणि गणेशने केल्या चूक. येणारा चेंडू फ्री हिट पाहायला मिळेल या चेंडूवरती षटकारला, तर पुन्हा एकदा खरोंडाबाद या संघ मैदानाच्या आतमध्ये इन होऊ शकतो. पुन्हा एकदा आपण पाहतो हवा फ्रॉम द बॉडी. अगदी चेंडू पडल्यानंतर कडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता करत असताना आता थोडासा दबाव फलंदाज संतोष दराडावरती पाहायला मिळतोय. कडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी चेंडू पडल्यानंतर मी म्हणेन व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतं. एकंदरीत या एक्स्ट्रा धाबा कुठेतरी थांबावं लागतील. मी म्हणेन धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात 35 धाबा धावफलकावरती. येणारे 5 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. लोअर फुल टॉस बॉल होता, फटका फसला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव आली आणि
एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळते. स्कोर इन द बोर्ड 36 धावा दाफलकावरती. आता समीकरण राहिले 4 चेंडू 10 धाब्यांचा. एक मोठा फटका या मॅचमध्ये जर फलंदाज ज्ञानेश्वरनं ठोकला तर मॅचमध्ये पुन्हा एकदा येऊ शकेल खोरंडाबाडी या संघ. लोवर फुल टॉस बॉल, इथे फटका भरपूर चांगला पडतो. बॉल खाली क्षेत्ररक्षक सुनील इंदोळा त्यांच्याकडनं चूक होणार नाहीये. शेवटच्या क्षणाला झेल टिपलाय फलंदाज बाद. हो, थँक्यू. इथे फलंदाज 5 बाद झालेत. आता पूर्णपणे खरं तर जबाबदारी फलंदाज किशोरवरती पाहायला मिळते. समीकरण आता राहिले 3 बॉल 10ची आवश्यकता. हा चेंडू भरपूर महत्त्वाचा आहे. या चेंडूवरती षटकार आला तर पुन्हा एकदा खोरंडाबाडी या संघ मी म्हणेन विजयाच्या दिशेने ते वाटचाल करू शकतात. आणि खेळाडू कक्षामध्ये एक विनंती आहे की खेळाडू कक्षामधून जर आवाज तुम्ही करत असाल तर तुम्हाला 2 रनच्या पेनल्टीच्या समोर जावं लागेल. 3 बॉल 10ची गरज आहे. लेफ्ट हँडर फलंदाज किशोर आपण पाहतोय. हा चेंडू भरपूर महत्त्वाचा आहे. गोलंदाज हा चेंडू लॉफ केलाय. फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. म्हटलं जातं ना लेफ्ट हँडेड फलंदाज हे नेहमी क्रिकेटमध्ये घातकी मानले जातात. आणि गेल्या स्ट्राईक एंडवरती फलंदाज किशोरच्या बॅटमधून आलाय. A1 क्वालिटीचा मॅक्झिमम धोक्याच्या बळी मोक्याची षटकार. ओ थँक्यू. सामना होता कुठे नाही आलाय कुठे. प्रवीण सर एकच सांगेन ना, कोणतीच धावसंख्या विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. आणि सध्या तरी 2 चेंडू 4 धावसंख्येची गरज. हा चेंडू लोवर फुलटॉसचा होता. पुढे खेळण्याचा प्रयत्न परंतु आता गोलंदाज आपण पाहतोय गणेश आलेत आणि गणेशनं आता कमबॅक केलाय. येणारे 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. या मॅचमध्ये सैराट चित्रपट सर्वांनीच पाहिलाय आणि त्या सैराट चित्रपटाचा मला एक डायलॉग आठवलाय, ठोकला तर जिंकलात आणि हुकला तर या मॅचमधून तुम्ही मुकलात. या मॅचमध्ये आपण पाहतोय 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका इथे खोरंडाबाडी संघ विन होऊ शकतो. परंतु येणारा डॉट बॉल आला तर दातरजवाडी संघ विन होऊ शकतो. परंतु या ठिकाणी यू मेन्स आय विल डेफिनेटली. इथे क्लीन बोल्ट, दांड्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. गोलंदाज कमबॅक केले गणेशनं. फलंदाज होईल बाद. किशोर बॅक टू द डगआउट. इथे सामना जिंकलाय मी म्हणेन दातरजवाडी ब संघाने शेवटच्या बॉलवरती हा सामना जणू काही जिंकलाय. गुड लक टीम दातरजवाडी संघ, बट हार्ड लक टीम खोरंडाबाडी संघ.